नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला करंजी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉन्ड्री बॅग कशी करायची हे पाहणार आहोत। हे आपण कापड घेतलेलं आहे। हे 3 प्रकारचे आपण कापड घेतलेले आहोत आणि हा पाईप आहे। हा हार्डवेअर मध्ये कुठेही मिळून जाईल। आता ही गव्हाची बॅग आहे। अशा आपण 2 गव्हाच्या बॅगा घेतलेल्या आहेत। हे मोठं कापड आहे। आता हे कापड आपण लॉन्ड्री बॅगसाठी वापरणार आहोत। हे आपण कापड घेतलेलं आहे। हे आपण तळासाठी वापरणार आहोत। आता याच्यावर मी एक घमेलं ठेवलेलं आहे। याच्या भोवती आपण वर्तुळ काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी वर्तुळ काढून घेत आहे। असं आपल्याला वर्तुळ काढलेलं दिसेल। आता आपण थोडंसं जास्त भाग ठेवून त्या वर्तुळाच्या कडेनं कापून घेणार आहोत। साधारण मी 2 इंच भाग ठेवलेला आहे। आता आपल्याला हा एक गोल मिळालेला आहे। आता ही गव्हाची बॅग आहे। याच्यावर आपण ते कापलेलं कापड ठेवत आहोत। आता इथं आपण टाचण्या लावून घेत आहोत, म्हणजे कापड आणि ती गव्हाची बॅग सरकणार नाही। म्हणजे प्रत्येक ठिकाणी टाचण्या लावलेल्या आहेत। 4 ठिकाणी मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत। आता बरोबर त्याच्या कडेकडेनं आपल्याला ही बॅग कापून घ्यायची आहे। हात ठेवत ठेवत कापलं तर कापड इकडे तिकडे सरकत नाही। आता आपलं गोल कापून झालेला आहे। उरलेलं कापड आपण बाजूला काढायचं आहे। आता अशा प्रकारे आपल्याला 2 भाग मिळणार आहेत। आता हे वर लावण्यासाठी आपण कापड घेत आहोत, म्हणजे आपली बॅग छान दिसेल। आता याचे 2 भाग करून घेत आहोत। आता एक भाग मी काढून ठेवलेला आहे। या कापडाचा मी बंद तयार करणार आहे। जास्त असलेलं कापड मी कापून टाकत आहे। आता याचे 2 भाग करत आहे। आता याचे आपण बंद तयार करणार आहोत। तसेच या कापडाची पण आपण घडी घालून याचे पण 2 भाग करून घेणार आहोत। हा एक भाग आपल्याला मिळालेला आहे आणि हा दुसरा भाग। आता त्याचप्रमाणे आपण गव्हाची बॅग आहे त्याचे पण 2 भाग करून घेणार आहोत। आता इथं मी मोजून घेतलेलं आहे, तुम्ही अंदाजे करू शकता। ह्या बॅग आपण लहान मोठ्या केवढ्याही करू शकतो। आता हे कापड पण आपण कापत आहोत। आता याचे आपल्याला 2 भाग मिळालेले आहेत। आता आपण शिवायला सुरुवात करत आहोत। आता ही गव्हाची बॅग आहे ती आपण जो पांढरा भाग आहे तो वर काढणार आहोत आणि जो डिझाईनचा आहे तो आत घालवणार आहोत। आता हे एकमेकांना गोल अशा प्रकारे
जोडून घ्यायचं आहे. आता हा पांढरा भाग आपला बाहेर आला. गव्हाची बॅग आहे, त्याचे 2 जे तुकडे आहेत ते आपण एकमेकांना पहिले जोडून घेऊ. त्याचप्रमाणे आपण कापडाचे पण 2 तुकडे केलेले आहेत, ते पण एकमेकांना जोडून घेऊ. आता गव्हाची बॅग आपण डिझाईन आत घालून याला पण जोडून घेतली. हे कापड आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता याला वरच्या बाजूला डिझाईन म्हणून आपण एक कापड लावत आहोत, ते आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर अशा प्रकारे दिसेल, म्हणजे आपली एक प्रकारची डिझाईन तयार झाली. याला आपण वरच्या बाजूला घडी घालून टीप मारत आहोत. यात आपलं शिवून झालेलं आहे. आता बंद मशीनवर शिवून घेत आहोत. याला कडेकडेनं टीप मारून घ्यायचे बंदांना, आणि मोठे बंद बनवायचे आहेत आपल्याला, म्हणजे ते छान दिसतील. आता आपल्याला हे बंद उलटे करून घ्यायचे आहेत. शिवण आहे ते आत जाईल. अशा प्रकारे आपला बंद तयार झालेला आहे. हे 2 बंद आपण तयार केले आहेत. आता लॉन्ड्री बॅगला आपण बंद लावत आहोत. आता हे बंद लावून झालेले आहेत. इथं आपण थोडासा कट मारायचा आहे, कारण आपल्याला हा पाईप आतमध्ये घालायचा आहे, म्हणजे आपला गोल आकार व्यवस्थित राहील. गोल अशा प्रकारे जोडून घ्यायचे. ही आता आपली लॉन्ड्री बॅग तयार झाली आहे. कशी वाटली लॉन्ड्री बॅग नक्की कळवा. अशा प्रकारे आपली लॉन्ड्री बॅग तयार झालेली आहे.